नाशकातील 2 नगरसेवक आणि 3 नगरसेवकांच्या पतीची चौकशी होणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी ही चौकशी होणार आहे। ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप यांच्यावरती करण्यात आला आहे। क्राईम युनिट 1 च्या कार्यालयामध्ये ही चौकशी झाली। संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि नगरसेवकांच्या पतींना पोलिसी खाक्या दाखवत पुन्हा असं कृत्य न करण्याचा दमच दिलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण पाहतोय की नाशकामध्ये सध्या कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतंय आणि याच पार्श्वभूमीवरती या कामामध्ये काही नगरसेवक अडथळा आणत होते, त्यांना दम दिला जातोय। या नगरसेवकांची काय प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का? सिद्धेश, सत्ताधारी पक्षांनाच जे आहे चौकशीसाठी नाशिक पोलिसांनी बोलवलं आणि त्यानंतर ही संपूर्ण चौकशी करण्यात आलेली आहे। कारण आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात शहरात कामं होत आहेत, अनेक रस्त्यांची कामं होत आहेत, वेगवेगळे विकास कामं होताना आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात कामं होत असताना हे काही नगरसेवक म्हणजे 2 नगरसेवक आणि काही नगरसेवकाचे पती अशा पद्धतीने 4-5 लोकांनी या ठेकेदारांना आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना हे त्रास देत होते। अशा पद्धतीची तक्रार जी आहे ते महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झालेली होती आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून देखील या सगळ्या संदर्भात तक्रार जी आहे ते पोलिसांकडून करण्यात आली आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिकच्या क्राईम ब्रांचमध्ये या सगळ्या राजकीय नेत्यांना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची चौकशी करून अशा पद्धतीचं दमदाटीत करू नका अशा पद्धतीचं दम देत पोलिसी खाक्या ज्या आहेत त्या सगळ्या राजकीय नेत्यांना दाखवलेलं आहे आणि सत्ताधारी पक्षांनाच अशा पद्धतीने कारवाई केल्याने नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। पण हे संपूर्ण जी गोष्ट आहे ती टक्केवरून झाल्याची प्राथमिक माहिती आणि सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य न करण्याचं एकदम देत आता या नेत्यांना जे आहे ते सोडण्यात आल्याचं बघायला मिळतं। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।